झाला तर ज्ञान कमी होतं आणि अहंकार वाढतो, परिणाम नाश होतो. पुन्हा उलट पैसा आला की काय येतं? ज्ञान येतं. साड्यांच्या दुकानात गेलेली बाई एकच साडी घ्यायची, एकटीच गाठोड्याच्या माणसाला सोडायला लागली. कशामुळं? ते लाईट मध्ये ती बाई थांबवली. कोणती घ्यावा? ज्ञानोबाचे गोवे केराव्या हिरवा चारा भागवे पशु. बऱ्याच वेळाने गाय सुटल्यानंतर गाय जर सुटली ती घासात जर गेली तर घास खात नाही, ती भांबवण्यामुळं घास तुडीती. तसं माणसं कमी कष्टात पैसा आला का भांबवतात. आता खरं सांगू तुम्हाला, 100 लोक एकत्र केले तर 96 लोक येणे. या जगात 4च लोक शहाणे, त्यातले 2 अतिशहाणे आणि 2च शहाणे, एक संत 2 भगवंत. बाकी कोण शहाणे? आपण तर सगळे येणे. चहा दिली, तू दिली. आपल्याला कुठं आखली 27 फळ्याचा बंगला, 13 बेडरूम, 9 बाथरूम आणि एक कोरडोर फटेगाव दिसत. आपल्याकडे बाबा एकच कोरडोर फटेगाव दिसते. ते 9वी बार झालं, ते वेगळीलाच खोलवायचं का? ती म्हणजे मला दिवस गेली तेव्हा हे सरळ झालं. काय 96 लोक येत महाराज. 2 भावांनी 40 वर्ष तरी इतके शेतीच्या बांधावर दोघं गेले, बांध जागेवर राहिला आणि वकिलानं स्लॅब टाकला. म्हणजे दोन्ही येडे कशाने? मला म्हणलं पटकन उतरल्यावर तुम्ही तुमच्या भावाची मुलगी तुम्हाला सूट करून आणली, लबाड बोलायचं नाही. आधार व्हावा म्हणून कन्याला धरावा म्हणून. आता जी आणली तिची मुलाखत घ्या, भेटत तिला 1-2 मिनिटं भेटा कीर्तन सांगलं. कोण धोळ्या माणूस मिळाला तिला विचार भरत टाकते ती कसा द्यावा सोडी पहिलीच एवढी जिरावली आणि सुनाली का ती 1.5 महिना अगोदर विचारली बसतात कधी बसतात. भावाची पोरगी काही झालं तर करायची टाळा करू नये. जर कोणाचं फायनल होत आला असेल तर त्याला फोन करा, कीर्तन सांगतो भाऊ कीर्तन ऐकलं, आपल्या डोक्यात बसलं ते नाही झालं का? का उत्तर मी नाही का? काही झालं तो तिचा मुलगा आहे, तिचा बाप आहे, आपला भाऊ आहे, फरक आहे. तो त्या मुलीचा बाप आहे, तो उद्या भांडण झालं कोणती बाजू घेईल? तो आपल्या बुद्धीचा काय दोष नाही लागतो, बुद्धीचं काम खास आहे. आपल्या बहिणीच्या डोक्यात फरक झाला नाही तर बुद्धी खास आणि बुद्धीच तिला नीट करू शकते. तशा बुद्धीनं गोळा सुरू केला तिला आणि तिला काय झालं तर तसं नाहीच आहे. तसं नाही. चला थोडं पुढे आता करंट लावून दिला तुम्हाला. करंट लावून तुम्हाला सोपं झालं, मला सोपं झालं. चला फटकाय. देव सत्य फायनल झालं, संतही सत्य, पण ते संतांचं ज्ञान ग्रंथाशिवाय शक्य नाही. तिसऱ्या मुद्द्यावर आलो आपण. देव सत्य, संत सत्य. कारण देव संतांशिवाय मिळत नाही. उपयोग काय त्याचा? गडी देखणार आहे पण गडी नाही. गडी देखणार आहे कोण नाही वाटत त्याचा खिस घ्यावा पण गडी नाही. काय होतं? उत्तर निघाय का? साबरीचा वन लावून फायदा नाही. निघाय का? साबरीचा वन लावून फायदा नाही. नपुसक पुरुष फायद्याचा नाही. उसळा आलेला तुरा फायद्याचा नाही. शिडीच्या गळ्याचं सर फायद्याचं नाही. ज्ञान नसणारा माणूस फायद्याचा नाही. पुन्हा ऐका उलट. वाघाचं धावणं कधी स्थिर नाही. शेळीचं चढणं कधी समाधानाचं नाही. लहानपणाचं मन कधी स्थिर नाही. आणि चोरीचं धडकवाला लाभ नाही. हा क्रमात आहे. वार्याचे धावणे का शेळीचे चरणे, मालकाचे मान का चोरीचे धान. पुन्हा ऐका तेवढं घुसळ करते तेवढं. मुंगी किती फिरू द्या, मेरू पर्वत कधी ओलांडू शकत नाही. मासा किती पोहू द्या, समुद्र कधी तरू शकत नाही. पापाची इस्टेट किती कमवा, खानदान कधी सुखाने जगू शकत नाही. पुरावा 13वा अध्याय. मुंगे मेरू नाव आणलंय आणि मास्टा सिंधू नाव करावे. मुंगी मेरू पर्वत ओलांडू शकत नाही. मासा समुद्र तरू शकत नाही. पापाची इस्टेट सुखाने जगू देऊ शकत नाही. यावर आपलं मत काय? ज्या त्या नोकरीवाल्यांनी नोकरीला असताना पगारालाच हात लावला नाही. वरच्या वर स्लॅब टाकले. सगळे रिटायर झाले, येडे झाले. येडे सोपं झाले लोकांना इकडून पण झाले. ते जमायचं नाही. फायनल संत हे
देव सत्य फायनल, संत सत्य फायनल, ग्रंथ सत्य फायनल. किती झाले? तीन. आता तीन राहिले. जन्म सत्य आहे मान्य. महिला मंडळ तुमच्यासाठी प्रश्न पहिला पटकन हा महिला आहे. माणसाला जन्माला यावं लागतं किंवा नाही? हा मला नाही. अरे पुस्तकात आहे, मी उभा आहे तुमच्याकडे, तुम्ही फक्त हा म्हणा मागलं नाही रे उत्तर आहे, हा उत्तर आहे. पटकन उत्तर द्या. माणसाला जन्माला यावं लागतं किंवा नाही? लागतं. तुम्ही नाही म्हणलं तरी यावंच लागेल, हा म्हणलं तरी यावं लागेल. याचा अर्थ माणसाला जन्माला यावं लागतं. पुन्हा डोक्यात चांगलं करतो का आता बा तुम्हाला जन्माला यावं लागल्यापासून तर करून दाखवतो, स्वर्गात नेऊन घालतो, खाली आणून सोडून देतो. पटकन आता जन्माला यावंच लागतं. पुरुष मंडळी यावं लागतं, मान्य धारणा. पण काय यावं लागतं? उत्तर मागील जन्माचे भोग भोगून संपवण्यासाठी यावंच लागतं. यावर आपलं मत काय? पुरावा 17वा अध्याय. जाण जाणीजे फुले, मानत जाणीजे बोले, आणि भोगे जाणीजे केले कर्म पूर्वजन्मीचे. मागचं शिल्लक भोगायला यावंच लागतं. गाथा माता बावली पाचारिता, शब्द नाही दिला मागुता, बाहेर झालो नरने येता, साधू संतांची निंदा केली, हरिभक्तांची स्तुती नाही केली, त्याने वाचा पंगू झाली, निंदिले उपांना, त्याने पावलं मुखबंधना, होतो पंडित महाज्ञानी, 4 वेद मुखरगत वाणी, गर्वामध्ये झाली सर्व हानी. अजून पुरावा पूर्वजन्मी पाप केले ते बहु विस्तार. फायनल गाठातलं प्रमाण. कर्मे राम नसा गेला, कर्मे दशरथ पुत्र मेला, कर्मे रावण क्षय पावला, आणि वियोग घडला सीता गेली. ज्ञानेश्वरी अध्याय 18. नवस स्वर्गाधिपती झाला, राहाती भांबवला आणि भुजंग पावला. केली कर्मधारे देवी भोगारे, केली कर्मधारे देवी भोगारे, देव सत्य, संत सत्य, ग्रंथ सत्य. 3 झाले. जन्माला यावं लागतं. पुरुष मंडळी आले यावं लागतं आणि भोग बघायचे. असं बरं जायचं नाही माझं देवानं वाईट का केलं, माझ्यातनं शिविका म्हणून असाल, अशा पागल गप्पा नाही.
काही काही माणसं 6 वर्ष आलं तिकडे राहिली फक्त धोतरच नाही असायची काही गाजर येत नाही पण फुगी नाही 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 असं वाईट नाही बघायचं नाही माझंच असं वाईट नाही मला तसा खट्या नवरा कस काय मिळाला महाराज पक्वात काही येईन माझंच गायन का होईन महाराज कीर्तन काय येईन असं चढायचं नाही कधी भोगायचं का करायचं माझा मुलगा बिंडोक का निघणारच ना बाबा सांगतो दोन पोरं दुसऱ्या गावातून शेता आणतो कोण का असं नाही ते का घडतं याला उत्तर आहे मागचं भोगायचं गपरायचं आणि कशाला आलो आपण गेलं बरोबर सगळं बोगायला बरं जायचं कधी बोगलं मला अशी सुख खाट्याला मिळाली लग्नात नवं उडे घालून उड्या हाणायला नाही वाटलं हे बोगायचं असं बघायचं नाही पेपर येईल असं तर आपण नेला भोगला तर खिडकीतून आलं भूमितीचं किंवा बाप तरी पास होईल असं नाही बघायचं त्याला पुरावे एकदम झाले निंदीने पाहणं त्याने पावलो मुखबंधन हे प्रमाणे पाठच करून ठेवायची हे माता मागणी पाचारिका शब्द नाही तिला माग होता बाईला घालवणार नाही येता साधू संतती निंदा गेली हरिभक्तांची स्तुती नाही गेली त्याने वाच्या पंगू झाली आणि वाटलं तर एक आपण सगळा पाठच करून ठेवायचा सगळ्यांसाठी आपण तर सांगून देतो अख्खा मी तर वाहनात अपराधी कर्म हिंदमध्ये मंद बुद्धी तुझने आठवले कधी वाचे कृपाने माय बापा नाही ऐकले गायले गीत धरणी नाव सांगले हित नावले पुराण बसले सत्त केली बहुत परनिंदा करू नये तो केला व्यापार वाढला भार कुटुंबाचा नाही केले त्याचे भ्रमण पाळीला पिंड कर चरण नाही संघ सेवा घडलेदान पूजा लोकन मूर्तीचे असंग संघ घडले अन्याय बहुत धर्म उपाव न कळे हित नाही बोलू आठवते आप आपने आघात करू शब्द घालवली दावे दारू तू तो कृपेचा सागरू उतरी पार तुका पुन्हा भुकायचं नाही माझं असं का झालं फायदा कशाला आला आपण भोगायला आता भोगलं संपलं जायचं काही माणसं 3-3 वर्ष खाटावर पडत्या भाव नाही भेटायची पण झाली मागून जाई नसतं येतं कोण पाहुणे फोन केला कसं काय म्हणजे अरे अजून इतक्या दिवस राहिले मात्र नाही भोगीत आहे काही माणसं चालू गेली काही ना गाव कटाळले काही माणसं औषध देऊन गेली नाही काही वासाने गेली काही माणसांना गाव कटाळलं जाय ना काही माणसं जात नाही आणि काही माणसं वाट न पाहता तरुणपर्यंत जातात हे ज्याचे भोगायचे गप राहायचे तसं नाही भोग फिरलं काय होईल रामाचा बाप बायकोच्या मांडीवर गेला आणि जगावी रामाच्या मांडीवर गेला दशरथ राजा बायकोच्या मांडीवर गेला आणि जटायू रामाच्या मांडीवर गेला रामाचा बाप बायकोच्या मांडीवर गेला आणि रामाची बायको बोलवणार रामाजवळ गेला तुम्ही उद्या म्हणा मालकरी मी तुम्हाला द्या असं काय नाही आता हे मी पोपटवाणी बोलतोय मराठी टायमाला अंडे मागू शकतो त्याचं काय वाचनाचा विसर पडला का दुःख तयार झालं काय म्हणते महाराज येणे नव्हते यासाठी केला होता आता कोणी उठायचं काय नसतं ते काशीला गेलं काय गेलं काशीला महाराज काशीचा नियम माहिती का काय काशीला गेल्यावर परत जिवंत गावात यायचं नसतं असं नियम आहे काशीला जाणार या पडे घरात परत यायचं नसतं गावात तिथून काशी करून आलं मी दाव्याचं खात नाही काम बरं थोडी काशी दाव्याचं काय तुला जायलाच कोणी सांगितलं होतं तुला झक मारला गेला काशीला ती 7-8 रुपये गेले 2-4 दिवस उडाली तिकून आला तर गाडी तुझ्याला कमी पडली दोन्ही पोरं वाढली निघली हीच काशी झाली तुझ्या बरं काशीला हवं सापल्याला नाही यांना हिला फक्त ट्रीप काढणारा बाबा भेटला पाहिजे ती लागलीच ट्रीप काढणारा बाबा भेटला का मी लागलीच चालली का तुम्हाला घेऊन काशीला येईन बरं आमच्या महाराज लोकांचा तो धर्माला पैसे उरला दिवस निघाले उरलेल्या पैशाच्या बायको नका तुला दुर्ली काशा खुश ही काशी खुश महाराजांचं प्रमाण महाराज वाराने शिकाया पाहिली बोलत जा वाराने शिकाया पाहिली आणि अजून महाराज म्हणजे ओढे पाठे बाराव्याच्या तोगे मग शरीर उदार होईल कीर काशी शरीर तळे खाली वेच किती पुन्हा बदलायचं नाही असंच का उत्तर आता मरायचं तरी मरून दाखवतो पटकन
मरावं लागणार याच्यात काही शंका नाही. ते माणसं बघायचं भोग सगळं जायचं. काय माणसं जात नाही, काय माणसांची वाट पाहते लोक जातीच नाही. काही पडेल खाती नाही पिती नाही नुसती पाहत राहते कोपऱ्यात. खाती नाही पिती नुसता पाहतो. पाहुणे वेळी चहा दूध थोडी दारू पिठलं थोडा लाल रसा वागीला उद्वेग दुःखाची केवळ वागीला उद्वेग दुःखाची केवळ वागीला उद्वेग दुःखाची केवळ वागीला उद्वेग हे ज्याचं त्याचं प्रारंभ आहे. काही पोरींनी बापाच्या घरी इतक्या मजा आणल्या तर जेवलेलं ताट व्हायचं नाही असं लुटून द्यायचं. तिला असा नवरा मिळाला कांदे लावायच्या टोळीची मुकादम झाली. आणि काही पोरींनी बापाच्या घरी इतक्या कष्ट केले की बिचारीला सहलीला जायला कधी 10 रुपये मिळाले नाही, पण असा नवरा मिळाला कमराला कपाटाच्या चाव्या आल्या. हे तो चाललंय पुढं आपलं. आता यावं लागतं, आल्यावर भोगावं लागतं, मोगल्यावर जावं लागतं. आता कधी जायचं? महाराज मंडळी सगळं एक माणसाचा मृत्यू दिवसा झालेला असावा. मी काय का मारायच्या आधी असं कधी चालत नाही. हा लिहून घ्या. एक माणसाचा मृत्यू दिवसा झालेला असावा. 2 शुक्ल पक्ष असावं. 3 उत्तरायण असावं. 4 मरताना इंद्रिय टवटवीत असावी. 5 शरीराचं तापमान समान असावं. आणि 6 माणसाचा जठराग्नी प्रदीप्त असावा. ऐका नीट जरा. 1 माणसाचा मृत्यू दिवसा झालेला असावा. 2 शुक्ल पक्ष असावं म्हणजे पहिला 15वाडा. 2 उत्तरायण असावं. आता सध्या दक्षिणायन, आता 21-12 पर्यंत दक्षिणायन.
21-12 पासून पुढं तर 21 जून पर्यंत उत्तर आहे, वर्षाला 2 आहे, दक्षिण आहे उत्तर आहे. आता सध्या आहे ते सध्या आहे ते दक्षिण आहे. आता 21-12 पासून लागेल ते उत्तर आहे. आता हे 2-3 महिन्यात माणसं लय मरत सपाटा उठवतो नाही दिवाळी खाऊन दे. माणसाचा मृत्यू दिवसा झालेला असावा, शुक्ल पक्ष असावं, उत्तर आहे असावं, मारताना इंद्रिय टवटवीत असावी, शरीराचं तापमान समान असावं, 6 माणसाचा जठराग्नी प्रदीप्त असावा. म्हणून लई उपास करू नये. अशा भावाला पण नाही करायचं. गुरुवारी बी शनिवारी बी वार करायला 2च गोष्टी कराव्या, सोमवारी करावं, एकादशी करावं, बाकीची त्यांना कुठे करू नये. माझी भाषा नाही, माऊलीची भाषा आहे. तुम्ही शरीरात न पिडावे, तुम्ही व्रत नियम न करावे. अजून पुरावा त्याला, तुम्ही देवांतरा न भजावे, तुम्ही तीर्थास्थी न जावे, मग तुम्ही स्वधर्मात जावे. प्रत्येकाने प्रत्येकाचा धर्म पाळावा. तुम्ही देवांतरा न भजावे, तुम्ही तीर्थास्थी न जावे, तुम्ही शरीरात न पिडावे, तुम्ही व्रत नियम न करावे. काय करत नाही. मग तुम्हाला फायदा काय होईल? वाचण्यापट व्हाल, वाचा सिद्धी पावाल आणि परस्पर घडेल प्रीती जे. आणि तुमच्या हातातली काय जाईल? जे तुम्हाला धोका देतात ते जातील. कोण कोण? तिसऱ्या अध्यायाच्या शेवटच्या ओव्या. जळेविण बुडविती आगीविण झालीती, जळेविण बुडविती आगीविण झालीती, दोरेविण बांधिती, पाशकीविण गोविती, हे ज्ञाननिधीचे भुजंग. उपास विपास करायचे नाही. आम्ही नाही करते एवढे, पण तुम्ही उपास कमी करा, खात जा. झालं. आता मरायचं कसं? मरून दाखवतो पटकन. कधी मरायचं फायनल झालं. मग एकाने मला कीर्तनात उभं राहून विचारलं, हे मरण्याची आखी आहे या वाचायच्या पुढं अध्याय नंबर 8 श्लोक नंबर 24 त्याच्यावर जवाब आहे. उसको बाद उतर गेली. अध्याय नंबर 8 श्लोक नंबर 24 त्याच्यावर जवाब आहे. मग एकाने मला कीर्तनात उभं राहून विचारलं, जर ह्या 6 अटीमध्ये माणूस मरत नाही तर हे मधीच मारतात हे कसे? हे फाशी घेणं, विहिरीत जाणं, उडी टाकणं, रॉकेल ओतून घेणं, गाडी खाली जाणं, हे ज्याच्या त्याच्या कर्माची फळं ही गाठ्याच्या ज्ञानेश्वरीत नाही. असे ऊन फाटे लोक नाही लावायचे. काय माणसं आपल्याला माहिती आहे आपण चुरून नाही गेले, मग खोक्यात कोण घालायची काय करते का? हे हाताने बरोबर नाही. फाशी घेणं काय? फाशी घ्यायची काय कारण? काय जरी जे धुवून खावा त्यांचं काय होईल? तुम्हाला कोण झालं? बरं मरायला काय फाशी घेत? महिला म्हणलं तुम्ही विहिरीत उडी बिडी टाकू नये, ह्या म्हणता तुम्ही नाही. असे हलकट विचार नाही आपले. तुम्हाला 50% आरक्षण, तुम्ही कधी मरू शकता. तुम्ही तुमच्या बापाच्या विहिरीत उडी टाका, आमच्या विहिरीला 6 वर्षात पाणी आले. 6 वर्ष आमची विहिरीला पाणी नव्हतं, आता शिकायला तुम्ही मला त्याच्याबद्दल आपलं मत नाही. आज दुपारी ठरवा, रॉकी पुण्या, काळीज पिटी पुण्या, पण तुमच्या बाबाच्या घरी जाऊन मला आम्हाला तकलीफ करू नका. कारण कायदा इतका कडक झाला, तुम्ही मेला का आलं पोलीस खातं, उचला फवारा. उलट भाऊन मावस भाऊन झाला पिकअप मध्ये. ते म्हणजे आम्हाला लग्न झालं हेच माहित नाही. तुम्ही बस गाडे काय ती सगळ्याला होते सांग सर बस झाली. गपची बस. लग्न झालं हेच माहित बस. तिथं सांग काय सांगायचं तुम्हाला. मी बी कवा हे जाऊ द्या, पण ती आणली कवा होती तिथं बोल नको बस. चलो अनावारी करू ना खेतीतून ती पुन्हा आले करून मी बी हेच माहित नाही. हे हातात मित्रांना मारायचं नाही कधी फाशी. मला मारायला कारण का? प्रियशीचं जमलं म्हणून यानं फाशी घेतली. काय पागल माणूस आहे असं मारायचं नाही. एक वाक्य सांगा. लाकडातला किडा जिवंत आहे, दारातला बिडूक जिवंत आहे, पाण्यातला मासा जिवंत आहे, करोडो रुपयाचं शरीर मिळाल्यानं का जगू नये? काय म्हणायचं का? जरा समजा तुम्ही घेतली फाशी, कर्ज झालं घेतली फाशी, तुम्हाला सरकार किती देणार? काय हिशोब किती देणार? 1 लाख. बोलायचं किती देणार? 1 लाख. मंजूर करणार घेतले 20. किती राहिले? बोला पटकन. 80. बँक कमिशन चेकचं गेलं 10. किती राहिले? 70. मित्राला पार्टी गेली 20ची. किती राहिले? 50. पुन्हा साहेबांनी घेतले 10. किती राहिले? 40. कर्ज होतं 30. उरले 10. आणि 10चा खर्च 40. पुन्हा कर्ज 30च ना. मारायचं नाही. आणि मारताना 2 मुद्दे आहेत. मरताना महिला म्हणलं आता आम्ही तुम्ही याच्यात फरक आहे का? मरण्यात तुम्ही पुढं असावा असं नाही. तर तुम्ही मागं राहा, आम्हाला पुढं राहा.
याचं कारण सांगा. तुम्ही कसंही जगू शकता, भांडे घासून जगू शकता, नातू सांभाळून जगू शकता, घरांमध्ये काही झाडलोट करून जगू शकता, ही जगू शकत नाही. ज्या ज्या माणसाची बायको अगोदर गेली मजा नाही करत. हा विनोद समजू नका. बायको कशी असू द्या, मला जाऊ द्या, येडपाट असू द्या, लोकांना खडे हाणू द्या, जाऊ द्या ती इडी असू द्या, पण आरोळी गेल्यावर पाणी देणारी आणि शिव्या देऊन का होईल पण भाकर देणारी बायकोची. बायकोला जपत जा. बायको जाऊन येतात ती नशिबात भागी, इडी तर इडी, बावडी तर बावडी. त्याला काय आपल्याला तेव्हा सुचलं नाही. आपण तिला कॉलेजपासून मॅसेज टाकीत बसलो. आपल्याला काय माहिती हा मॅसेज पुढं टिकटॉक मध्ये उतरला आपल्याला माहित नाही. मग आपली झाली ती झकमारी झाली. आपण गेलो ओरिजिनल मॅसेज टाकाय, तो निघाला टिकटॉक मधून युट्यूब मध्ये बाहेर. का करता आपल्याला नाही. पण महिला मंडळ करोडो रुपयाचं आयुष्य चालवणारा म्हातारी माणसं सूर्याच्या अपमानात जगू शकत नाही. ध्यानात ठेवा. काळ्या आईची सेवा करून, काळ्या आईची सेवा करून, गोठ्यातल्या गाईची सेवा करून, घरातल्या आईची सेवा करून शेतकरी मोठा झाला तर तो सूर्याच्या हाताखाली अपमानाचं जगू शकत नाही. तो मरत नाही, तो बाहेर गेला, पण तो मेलेलाच असतो. यावर तुमचं मत काय? तो सहन करू शकत नाही. म्हणून तर म्हाताऱ्या माणसानं तुम्ही विचारून बायको गेलेल्याला तसं काय चाललंय, बरं नाही म्हणून काय म्हणतो. पाण्यात राहून पुढे माशी शिवाय करतात. या गोष्टी चालणार. बायको जाऊ नये माणसाचं, कधी जाऊ नये. आणि स्त्रीचा पती तरुणपणा जाऊ नये, कधी जाऊ नये. या स्त्रीला किती संपत्ती असू द्या मला, तिचं जगणं वेगळं असेल. ते जे जगलंय ना ते जगणं बिचारी जिवंत आहे. आता तिला मुलाबाळांसाठी जगणं तो भाग वेगळा. आई वडिलांच्या गांभीर्य ध्यानात घेऊन आई वडिलांची कष्ट सहन करून मुलं बाळ स्वतःच्या कर्तृत्वावर उभं करायची तिच्याकडे काही निष्ठा आहे म्हणून ती शून्यातून जग निर्माण करू शकते, याच्या शंका नाही. पण ती मनानं खचलेलीच असते. यावर तुमचं मत काय? ती करेल, रोजानी जाईल, भांडे घासील, लोकांचे मुलाला थोडं दप्तर घेईल, शिकवेल, सासू सासरीचा मान राखेल, पाहुण्या रावल्यांचा मान राखेल, हे सगळं करेल. पण ती मनाने खचलेली असते. कारण तिला जो योग्य आधार पाहिजे तो नसतो. बाकीचे जे आधार आहेत हे सगळे स्वार्थाचे. आपण त्यांच्या घरात काम करतोय म्हणून ते आपल्याला अर्धी भाकर घालतात. हा त्यांचा स्वार्थ आहे. हा त्यांचा स्वार्थ आहे. आपण त्यांची मुलं समजतो म्हणून ते आपल्याला अर्धा कप होण्याची चहा देतात. हा त्यांचा स्वार्थ आहे. पण मी स्वार्थी जगणं नाही याच्यावर काय म्हणत नाही. ते वेगळंच आहे. तरुणपणामध्ये स्त्रीचा पती झालं सगळ्यात वाईट. आणि समाजाची नीती इतकी खालवली, लई खालवली. माणसं एखाद्या स्त्रीचा पती जर तरुणपणात नेला आणि त्याला जर लोकांनी मदत केली तर घरातली माणसं त्या बाईला सुद्धा देत नाही. हेच माझ्या हातात. इतके वाईट लोक आहेत. आणि तिला ती गोष्ट प्रकट करता येत नाही. आता मरायचं आपल्याला आता शिकी थोडा आले. आता फायनल झालं. कधी मोहम्मद दिवसा शुक्ल पक्ष उत्तरायण. हे मधले जे मरण आहे ते तुमचं तुम्ही पहा, ते काय गाठत नाही. त्यानं भाषिका घेतली, आम्ही तेवढं सापडत नसायचं का? तुझ्या कर्माची फळं तपासायची. फक्त कोटी रुपयाचं शरीर बोगस घालवायचं नाही. हे पाचशे पिशी घेणं, औषध घेणं, हे गोष्टी डोक्यात आणायचंच नाही. आता आज आपण ज्या आजीबाईचं श्राद्ध करू राहिलो ती 85 वर्षे. 85 8 5 30 32 4 लिफ्टनं वर जातील, लिफ्टनं खाली. तरी आजारी मनक्यात घ्या, डोळ्याला अंधार आहे. आता तुझं गती तरी काय त्याला मोकळं करीन तो एक गुंतून तुला त्यालाही दुसरी करता येईल तू येऊन काय. मग आज आपण ज्या कार्यक्रमाला आलो त्या आजीबाई 85 वर्ष का झाल्या माहिती का? एक वारकरी, दोन एक वारकरी, 2 काळ्या आईची सेवा, 3 गोठ्यातल्या गाईची सेवा आणि 4 अतिथी सेवा. याच्यावर माणसं मोठी होतात. माणसं मोठी होत नाही तशी. उद्या कोणी उधळलं नाही. आता आपण पण आता इतर मध्ये ध्यान ठेवा. 85 90 हे आपण ऐकायचे नाही. आपल्याला फायनल फायनल आपण ऐकायचं नाही. आपल्याला किती आपल्याला लईत नाही किती 45 50 आपला तंबू उपटला.
नाही मग एक का घडलं आता मरायचं कसं मरून दाखवतो हा फायनल नाही का आता मरायचं कसं ठरलंय कधी मारायचं हे ठरलंय पुन्हा मारायचं नाही बरं का असं तो वा नाही कच्ची कर्म मागायचं गप्प वा नाही लिखा नाही हा फायनल झालं आता मरायचं कसं मरून दाखवतो पटकन याची ताकद कमी झाली याची ताकद कमी झाली कोणाची डोळ्याची याची ताकद कमी झाली याची ताकद कमी झाली गुडघे गेले शरीर शीन झालं आणि कधी ध्यानात ठेवायचं अंगातली ताकद खिशातला पैसा आणि आयुष्यातली वेळ ज्याने जपून वापरली त्याचं सगळं जपून वापर अंगातली ताकद जपून वापरायची कपडे काढायला वापरायचे नाही मारामार करायला वापरायचे नाही दंगली करायला वापरायचे नाही मोर्चे काढायला वापरायचे नाही ते दिवस गेले आता ते टपरे पिटून पळून जायचे दिवस गेले आता ते दिवस बिघडले आता 100% त्यांचा कॅमेरा येतील आणि 80% त्यांचा सीसी कॅमेरा येतील आता जर टपरे बिटरे भेटवताना क्लिप मध्ये दिसला ना पुढं अशी फुटी गुतन काय फुटा उपटन पण फुटी निघाली ते दिवस गेले आता ते टपरे पिटून पळून जायचे त्याच्या घराचे दिवस गेले आता माझा ते पळावला दिवस चालत नाही हो मोटरसायकल चालला कुत्र्याला जातो तू त्याचा बातमी सांगेल होता ते कुत्रे म्हणतो अजून मागचे त्यांना खुरले आता ती चूर चालत नाही कधी घेण्यात आता दिवस फार वाईट आहे आता पहिल्यासारखे दिवस होतं वाटतं पळून जा गच्ची धरून पळून जा आता नाही आता कॅमेरा आहे आता जर जंगलीत सापडलं तर लिहून ठेवा काय होतंय 3 महिने जामीन नाही 3 महिने जामीन नाही आणि मरेपर्यंत सरकारी नोकरी नाही तुमच्यापैकी कोणी गुतेला असेल तर त्याला विचारतच काय त्याला म्हणतं म्हणा ना उद्या मोर्चा आहे मी गावात जातो तो मोर्चा नाही आता ते दिवस संपले अंगातली ताकद जपून वापरा अंगातली ताकद जपून वापरा म्हाताऱ्यांच्या टिंगल्या करायला माळकऱ्यांचे कटआउट करायला वापरू नका अंगातली ताकद टपऱ्या पेटवायला वापरू नका अंगातली ताकद मारामारी करायला खिशातला पैसा जपून वापरा पुढे पैसा घाला तर काय करते मुलीच्या लग्नाला फटाके 80,000 अन्नावर देव बायला उड्या हात त्याच्यावर शांत बाया पैसा पुढे घालवायचे पैसा फक्त दामाने दुप्पट होतो बाकी वाटूनच होतो पैसा पुढे घालावा पण पूर्वी फक्त पुरुष फेका बांधायचे आता ये नाही फेके सुरू केली बायाने बांधा फेके आम्ही घेतो 9 वार तुम्ही घ्या पुरी नो पॅन्ट शर्ट आम्ही घेतो गाऊन घेतो वाट नावली तर मुलगी नाही नाश सगळं पैशाचा अहो लग्नांमध्ये एका लग्नाला गेलो तुम्ही आता अख्ख्या गड्यांना फेटे अख्ख्या गाड्यांना फेटे आणि त्यांचे तोंड इकडं लग्न इकडं असल्यामुळं बाहेर नेणार काय अंदाजे बाई तुम्ही घेऊन आणि सगळ्यांना तुगे तुग्यामुळं लेवल दिसली मी आम्हाला लागणार काही काही मग असतं सुरू झाली होय का बाई साधन हा लागली ती बाई तर पूर्वी चांगले लोक बसून जेवत होते आता उभ्याने जेवायला तेव्हा रत्नाला टाकली हातात घेत याला भातच सापडलं ते टाकली घेऊन घरी गेला मोठा काय सगळे पैसे घालते हातातली ताकद खिशातला पैसा जपून वापरावा म्हणून तर वय 16 वर्ष होतं पण छत्रपती ठरले वय 62 वर्ष होतं पण जगाची आई ठरले आणि वय 42 वर्ष होतं जगद्गुरु ठरले वय 62 वर्ष पण जगाची आई ठरले आणि वय 42 वर्ष पण जगत अंगातले तुकडे पैसे घालायचे पूर्वी चांगले गोल गुलाबजाम होते म्हणजे बापाचं काय केलं 2-3 वर्षात गुलाबजामच लागला केला काय केलं तर काय खात होते ना लोक सांगते काय म्हणजे बापाचं गेलं काय केलं ते गोल गुलाबजाम मध्ये टपाटपा तोंडात टाकायचे पण झटमारली नामकळा केला गुलाबजाम काय त्याच्यात
कुठला म्हातारे देणार तुम्ही मेला म्हातारा अशाही पैसे मारायचे बाबा कसं पूर्वीच्यातली बुंदी मुलांना सेपरेट होती चांगले सेपरेट होते कोणी झक मारली केली येत होत राजा राजा सांगणार एकत्र अहो बुंदी डाळीची गुलाबजामुन मैद्याची बुंदी पाकाच्या बाहेर गुलाबजामुन पाका त्यांना कोण शिकी केले एकत्र राजा राणी राजाला कळलं सुद्धा नाही राणीची टाकली का मुका घेऊन गेली जपून वापरा इथे आपण दोन खिशातला पैसा जपून वापरा आणि तीन आयुष्यातली वेळ जपून वापरा शाळेतल्या पोरांसाठी सांगा वॉर्निंग बेल झाली का पुरवणी बांधावा 10 मिनिटं राहिली पुरवणी बांधायला हरकत नाही तो 10 मिनिटाला पुरवणी घ्यायला उठला लिहितो का वॉर्निंग बेल झाली ना पुरवणी बांधावी प्रश्न चेक करावे पुढं राहिलाय का पावा बरे मुलं राहिले का जोड्याला राहिले पेपर देऊन टाका ते 10 मिनिटं त्याच्यासाठी एकदा विशिष्ट वय झालं ना सोडून द्यावं माणसाने तुझ्याने करू नये एकदा वय झालं दोनदा सरपंच झालं तिसऱ्याला फॉर्म भरू नये मराठी तुला दुसऱ्याला करू दे ना तरी उठलाच एकदा सही करायला मला हातच टाकणं त्याचा सार्ध फाटली हात टाकणं हात ग्रामसेवकांना फॉर्म नका भरू फॉर्मच सांगले तर काय वय झालं विषय सुटून द्यावा मला कोणतीही गोष्ट विशिष्ट वया शोधते आता आपण सगळे कीर्तनाला बसलोय हे बुद्धिवाणी लहान आणि पोरं आहेत यांना उद्या मारायला शोधतं बोलायला शोधतं यांना त्यांचं वय आहे त्यांना आजी मागं जायला आजी मागं जायला शोधतं चला याची ताकद कमी झाली याची ताकद कमी झाली इतर व्हावं आता ही सगळी ताकद कमी झाली मग असे धक्क्याला लागली मग आता भेटायला येणाऱ्यांची गर्दी वाढली आपण कमी तज्ञ हे लय तज्ञ मारणाऱ्या माणसात मग बाया भेटायला आल्या तर एक बाई पहिल्यांदा बायाजवळ बसते बाया हातला 10 पडले वंदेला कुठं शिकले त्यांना माहिती ते तज्ञ नाही बायावर पडलं दुसरी म्हणती आता आता मजा नाही दुसरी लगेच नाकात असायला पाहिजे वाकडं झालं आता म्हटलं आता जेवढं कागदानं तयारी आहे तेवढं घ्या आता जवळजवळ संपलं तिसरी नाक कानाची पाळी पाहते आणि ते मरणारा माणूस एकदम चित्रात राहतो आणि त्यावेळेस त्याला केलेले सर्जक आठवतात आणि त्यावेळेस त्याला वासना तयार होते वासना काही माणसं पहा आयुष्यभर मारत होत्यात मरायच्या काय नाश करतात माणसं अंड अंड इथे काय टाळ मारत आहे आणि त्यावेळेस ती वासना त्याला तयार होते ही काय का वासना तयार झाली का वासना तयार झाली का ती तिच्या भावाला फोन करते तिच्या भावाचं नाव यम राजदूतला राकेट टाकून देतो सायलेन्सर काढून देतो काय 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 आणि आम्हाला याचा श्वासवास बंद झाला की शरीर म्हणजे जीव माणूस मेला शरीराची माणसं लगेच राहायला सुरुवात करतात एक जण लगेच त्याच्या नागपुरीत कापूस घालतो मेला माणूस पाहता का नाही आता ऐका माणूस मेल्यानंतर त्याच्या नागपुरीत कापूस घातला माणूस मेला मेल्यावर माणसं का रडतात तर माया आहे म्हणून माणसं का रडतात माया नाहीतर आपल्याला माहिती मेलेला माणूस परत येऊ शकत नाही आपण फक्त का रडतो माया सगळ्याच्या शरीरावर आपलं ममत्व आहे ती आपली आई आहे तो आपला बाप आहे तो आपला भाऊ आहे आणि मायेमुळे आपल्या डोळ्यात पाणी येणं साहजिकच आहे रडायला सुरुवात केली आता माळकऱ्यांना प्रश्न आहे सगळ्या स्टेजवरच्या एवढा आरडलो मी आता तुम्ही माझ्या एकाच प्रश्नाचं उत्तर द्यायचं माणसाचा मरताना जीव जातो का 5 मिनिटं घ्या सांगा तुमचं काय मत हा म्हणा नाही तर नाही म्हणा
नाही बरोबर जीव जात नाही जीव जात नाही मग काय होतंय मग जुना शब्द काढला नवा घातला जैसे दिन वस्त्र साडीचे नूतन वेडीचे तैसे देहांतर ते स्वीकारीचे चैतन्याने अथवा द्या देवी जिथे अवसरे यावरून जिथे उरे ते मरणाचे मेरे फार हो लागे नाथ बाबा जन्म घेणे लागे वासवी त्या संगे तुकाराम महाराज शेवटचा दिवस Yeah.
सकाळी का कशी मिळत नाही मिळालं धन्य शरीर आलो आल्यानंतर जगायचं बघायचं आता जायचं आता आपण गेलो आता स्वर्गात गेल्यावर काय होतं हे मी तुम्हाला सांगितलं असतं पण अजून मी गेलो नाही इथपर्यंत आपल्याकडे भांडवल आहे आता मी जेव्हा वर जाईन तेव्हा तुम्हाला मिस कॉल करीन तेव्हा तुम्ही मला खालून ड्रिंगा द्यायच्या येऊ का काय माझ्या पुढे बसल्यावर तुम्हाला 1 मिनिट कशाची आठवण आली नाही हा स्वर्ग हसत हसत जगा हसत हसत मला हे स्वर्ग वरे काय वरे नाही कुठं नाही तर खालच्या पेक्षा लपडे वरचे लपडे सांगतो इंद्र पडली भागा चंद्र झाला काळा नारद चुकला चाळा भजनाचा बहिणीच्या संगे भस्मा सुर गेला वाणी प्राण गेला रामबाई वरचं कोकणा पाहून नका खाली निप्पा आणि हा खाल्ला आनंद स्वर्गात कधीही मिळत नाही म्हणून ते देवांची इच्छा आहे हा वेळ कसा आहे आपल्या कीर्तनाला सुधरत नाही देव इच्छिता ती पायी आता देव इच्छिता ती पायी पण आलं पण इथे शब्द आलाय सत चित सत चित आनंद हे शब्द आपण आला सत चित आनंद आता इथे 3 शब्द आहेत सत वेगळा चित वेगळा आनंद वेगळा देव सत आहे देव चित आहे देव आनंद आहे म्हणून देवाचं नाव सचितानंद रूप आहे सत आहे चित आहे आनंद आहे उलट फिरा देव सत आहे देव चित आहे आणि देव आनंद आहे आनंदाचे पुन्हा 5 प्रकार आहेत आनंद अत्यानंद ब्रह्मानंद प्रेमानंद विषयानंद जन्माला आला आनंद कशाला आलो अत्यानंद मी कोण ब्रह्मानंद परमार्थात प्रेमानंद संसारात विषयानंद आता मी जन्म पहिले आनंद जन्माला आलो हा आनंद आहे पण कशाला आलोय 99.9% लोकांचा विषय नाही कशाला आलो आपण कशाला संसार कोणी करेल संसार काय एवढा पराक्रम नाही संसार करण्यामध्ये गेले पराक्रम नाही ते होणारच आणि झालं तरी त्यात काही एवढं नाविन्य नाही चला थोडं पुढं
कशाला आलो अत्यानंद पण मी कोण ब्रह्मानंद कोण मी कोण मी डायरेक्ट माझं हा पप्पा आहे हा महाराज आहे हा गायक आहे हा वादक आहे हा शिक्षक आहे ही वकिलाची बायको आहे ही इंजिनियरची बायको आहे ही शिक्षकाची बायको आहे मी कोण ब्राह्मण 11वा अध्याय असं सांगतो आईसे पुससी वर्ण जरी कोण ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र का पण कुणाचा आहे ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र 4 वर्ण जरी असले तर त्याच्यात आपण बसत नाही मी कोण याचं उत्तर आहे मीच ब्रह्म आहे या बोधावर आणलं सत चित सचित आनंद आता स्वर्गाचा प्रश्न असा आहे महिला म्हणलं तुम्हाला एक प्रश्न आहे पटकन तुम्हाला देवी प्रसन्न झाली मला नाही लय बारीक उत्तर आहे का तुम्हीच उत्तर द्यायचा तुम्हाला देवी प्रसन्न झाली नवरात्र केलं तुम्ही 9 दिवस पार्वतीने नवरात्र केलं शंकर 10 दिवस पार्वतीचा नांदा उठला दुर्गे तुझी वारी शंकर म्हणतो लिंबू पिळ तुम्हाला देवी प्रसन्न झाली महिला म्हणतात आता उत्तर द्यायचं आता देवी बोलत बरं का तुमच्याशी आता मी नाही बोलत देवी बोलत बोल भक्तीबाई बोल देवी बोलते तुमच्याशी पटकन बोलायचं बरं का बोल भक्तीबाई बोल आता देवी बोलती बोल भक्तीबाई बोल तुम्हाला स्वर्गाला जायचं नरकाला जायचं का वैकुंठाला जायचं पटकन उत्तर काय मी नेऊन घालणार पटकन बोला तुम्हाला जायचं पुढे मी नेऊन घालणार एका मिनिटात बसल्या इथं तुम्ही म्हणा स्वर्गाला जायचं ऐका आता स्वर्गाला जायला काय लागतं 9वा अध्याय पापात्मक पापा नरकात जायचे परिपाटीचे शुद्ध पुण्य आणि पुण्य संपल्यावर परत खाली यावं लागतं मग काय पुण्याची पावती सरी म्हणजे स्वर्गाला जायचा विषय मिटला नागवैकुंठाला जायला तप करावा लागतं पुरावा वैकुंठी जावया तपाचे सायास करणं लागे जीवा नाशमो 17व्या अध्याय 3 तप काही तप वाचिक तप मानसिक तप आपल्या त्यानं होऊ शकत नाही म्हणजे आपण वैकुंठाला जाऊ शकत नाही नरकाला जायला पाप करावं लागतं पुरावा नरकाला जाणे तरी पाप्या चरावी कथानं करावी विठोबाची आणि आपण गायला पाणी पाजतोय चारा घालतोय त्याची सेवा करतोय आपण पाप करीत नाही म्हणजे आपण नरकाला जाऊ शकत नाही वैकुंठाला जाऊ शकत नाही स्वर्गाला जाऊ शकत नाही मग तुम्हाला जायचं पुढं सरळ सांगू घरात नीट राहा वर जायच्या भानगडीत पण नका आता पुरुष मंडळी तुम्हाला देव प्रसन्न राहा बोल भक्ता बोल आणि तुम्हाला देवाला 3 प्रश्न विचारले पटकन बघा सावध तुम्हाला मोक्ष पाहिजे मुक्ती पाहिजे का सिद्धी पाहिजे बोला पटकन मोक्ष आत्यंतिक दुःखाची निवृत्ती परम सुखाची प्राप्ती तयानाम मोक्ष आणि मोक्ष सुख हाणू नाका म्हणजे मोक्ष तुम्हाला नको तुम्हाला दिली मुक्ती न लगे मुक्ती मग तुम्हाला दिली सिद्धी हात लावून तिथं स्वर्ग मग मोक्ष नको मुक्ती नको सिद्धी नको स्वर्ग नको नरक नको वैकुंठ नको मग करोडो रुपयाच्या शरीरात अखंड भजन करत जगणे सत चित आनंद पण काय फायदा पदवी घेणे आणि फायदा काय तुका म्हणे
1 मिनिट लाईट गेली तरी काही नाही, डाव आणला नाही म्हणलं भजन कर धन्यवाद. एकदा प्रेमानं भजन करा.